धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन। आज या ठिकाणी साक्षात स्वर्गाधिकांना देवाधिकांना सुद्धा न मिळणारा असा सुख सोहळा म्हणजे वारकऱ्यांचा सोहळा या ठिकाणी आज प्रस्थापित झालेला आहे। येथील काही ग्रामस्थ आहे, माननीय रामदास भाऊ सानप या ठिकाणी हा स्वर्गाधिकांना सुद्धा न मिळणारा देवाधिकांचा हा मेळावा आल्यानंतर तुम्हाला काय वाटते, तुमची प्रतिक्रिया काय? साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या ठिकाणी जे वारकरी या ठिकाणी निवृत्तीनाथांचं दर्शन घेऊन पुढे पंढरपूरला निघाले आहे। खरोखर या ठिकाणी दर्शन झाल्यानंतर आपल्या मनामधल्या ज्या भावना ज्या आहे त्या आणखी उत्तेजित होतात आणि आपल्याला सुख समाधान काय असतं ते या ठिकाणी वारकरी पालखी दर्शन घेतल्यानंतर आपल्याला खरं सुख समाधान या ठिकाणी मिळतं। माझे वडील वारकरी सांप्रदायिक आहे, आमचे कुटुंब आणि आमचे मित्रपरिवार हे सर्व वारकरी सांप्रदायिक कुटुंबातले व्यक्ती आहे आणि खूप समाधान मिळतं। प्रत्येकजण या ठिकाणी आल्यानंतर कशा ना कशा पद्धतीने आपली सेवा करून या निवृत्तीनाथांच्या वारीमध्ये सहभाग घेत असतो। बाबा, तुम्ही या गावामध्ये पालखी सोहळा आल्यानंतर कशा पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करतात? आता काय आपण दर्शन घ्यायचं आणि बुवा समजा आपला काय संकल्प आहे तो सोडून द्यायचा आणि त्यांच्या संगत जायचं। आता सध्या मी थांबून घेतलं पंढरपूरला जाणं, कारण गुडघे दुखायला लागले त्याच्यामुळं। नाही तर मी 80, 81, 82मध्ये इकडं 9 वर्षे ह्या वारी संघ ह्या पालखी संघ जात होतो आणि त्याच्यानंतर 3 वर्षे माऊलीच्या सोहळ्यातही गेलो केंद्रीय महाराजांच्या दिंडीमध्ये। आता फक्त घरी थांबणं, जातो आपण सप्त्याला कार्यक्रम जवळपास असले ना, असं बाकीचं दुसरं काही। या ठिकाणी हा सुख सोहळा आल्यानंतर तुमच्या गावकऱ्यांना नेमकं कसं वाटतं, आनंदाचा क्षण त्यांचा कसा असतो? पळसे ग्रामस्थांतर्फे हा एक अभूतपूर्व सोहळा आहे। पळसे ग्रामस्थांसाठी ही पर्वणी आहे। पळसे ग्रामस्थांना गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे, न खंडित होता एक दिलाने, एक मनाने, एक विचाराने, अतिशय सोजवळपणे, अतिशय वारकऱ्यांचं स्वागतापासून तर जेवणा खावणापर्यंत, रात्रीची व्यवस्था होईपर्यंत अतिशय प्रामाणिकपणे सेवा करतात। दवाखाना असो, अन्य कुठल्या गोष्टी असो, अतिशय शांत मनाने करतात। प्रत्येक ग्रामस्थ आपल्या आपल्या परीने योगदान देत असतो। अतिशय उत्साही ग्रामस्थ आहे, खूप मोठ्या लोकसंख्येचे गाव असून प्रत्येक ग्रामस्थ आपल्या आपल्या परीने जे काही योगदान देता येईल कशा ना कशा पद्धतीने देत असतो। इतका मोठा अभूतपूर्व सोहळा बघितल्यानंतर वरुण राजाचं ज्यावेळेस आगमन झालं त्यावेळेस पळसेकरांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता आपल्या आपल्या पद्धतीने कशा प्रकारे सोय करता येईल, कशा पद्धतीने वारकऱ्यांना आपल्या निवासस्थानाची व्यवस्था करता येईल किंवा त्यांना सुरक्षित ठिकाणी राहता येईल याची व्यवस्था करण्यात आली। त्याचबरोबर प्रत्येक ग्रामस्थ असेल, प्रत्येक पळसे गावचा पदाधिकारी असेल, प्रत्येक गाव असेल, प्रत्येक गावातील नागरिक असेल, आपल्या आपल्या परीने आपली आपली जबाबदारी चोखपणे बजावली। अतिशय उत्साहपूर्वक सोहळा पळसेनगरी व पळसेनगरी परिसरातील जी काही गावं आहे त्या गावांनी सर्वानुमते सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन हा सोहळा अभूतपूर्व केला। या न भूतो न भविष्यती हा सोहळा आहे। गेले अनेक वर्ष आमच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेला सोहळा, आम्ही युवक म्हणून यापुढे अनेक वर्ष आम्ही हा सोहळा अशाच पद्धतीने या वारकऱ्यांची सेवा करण्यात जाऊ। कुठलाही न संकोचपणे जमिनीवर राहून शांतपणाने राहून अतिशय सोहळा उत्साहपूर्वक साजरा करण्याचा आम्ही मानस करतो आणि यापुढे कित्येक वर्ष आम्ही हा साजरा करू या ठिकाणी आमची ग्वाही देतो आणि थांबतो। जय वारकरी, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या म्हणीप्रमाणे आम्ही वारकऱ्यांची सेवा सदैव करत राहू। जय श्रीराम, जय श्रीराम। नक्कीच या पद्धतीने हे सर्व पळसेकर ग्रामस्थ खूप मोठ्या आनंदाने हा सुख सोहळा अनुभवत आहे आणि गेल्या अनेक काही वर्षापासून नेहमीच्या वारकऱ्यांची सेवा करतात। अशीच या वारकऱ्यांची नेहमी त्यांच्या हातून सेवा घडो हीच पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी। याची देही याची डोळा
अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर.